ನನ್ನ ಹೆಸರು ಸ್ನೇಹ. ನಾನು 8ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಾನು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಚಟುವಟಿಕೆ ಮಾಡಲು ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಈ ಪತ್ರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಶ್ರೇಯ. ನಾನು 8ನೇ ತರಗತಿ ಓದುತ್ತಿದ್ದೇನೆ. ನಾವು ಪದಗಳ ಅರ್ಥ. चुट्टी पाठ 8 चुट्टी पत्र प्रेषक सुधा 8वीं कक्षा सरकारी हाई स्कूल मैसूर सेवा में कक्षा अध्यापक सरकारी हाई स्कूल मैसूर आदरणीय महोदय विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपयुक्त विषय के संबंध में आपा से निवेदन है कि 4-10-17 से 6-10-17 तक मुझे अपने भाई की शादी में भाग लेने के लिए बेंगलुरु जाना है, इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकती। अतः आपा से प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें। धन्यवाद सहित आपकी आज्ञाकारी छात्रा सुधा। अभिभावक के हस्ताक्षर। छुट्टी पत्र प्रेषक सुधा 8वीं कक्षा सरकारी हाई स्कूल मैसूर सेवा में कक्षा अध्यापक सरकारी हाई स्कूल मैसूर। ಸಾರಾಂಶ. ಪತ್ರ ಲೇಖನವು ಸಹ ಒಂದು ಕಲೆಯಾಗಿದೆ. ಇದರ ಮೂಲಕ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಮಾತನಾಡಬಹುದು, ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ತಲುಪಿಸಬಹುದಾಗಿದೆ. आदरणीय महोदय विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपयुक्त विषय के संबंध में आपा से निवेदन है कि दिनांक 4-10-19 विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपयुक्त विषय के संबंध में आपा से निवेदन है कि दिन 4-10-16 से दिनांक 6-10-16 तक मुझे अपने भाई की शादी में भाग लेने के लिए बेंगलुरु जाना है, इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकती। अतः आपा से प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें। धन्यवाद सहित आपकी आज्ञाकारी छात्रा सुधा। अभिभावक के हस्ताक्षर. ಸಂದೇಶವನ್ನು ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲು ಪತ್ರ ಲೇಖನವನ್ನು ಪ್ರಭಾವಕಾರಿಯಾಗಿದೆ. ಮಧ್ಯಮವಾಗಿ ಈ ಪತ್ರವನ್ನು ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಗೆ ಬರೆಯುತ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಸಹೋದರನ ವಿವಾಹ ಕಾರಣದಿಂದ 3 ದಿನಗಳ ರಜೆಗೆ ಆಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಈಗ ಪತ್ರ ಲೇಖನವನ್ನು ಮುಗಿಸಿದ್ದೇನೆ. ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತೇನೆ. छुट्टी पत्र कौन लिख रहा है? सुधा लिख रहा है. गुड. सुधा छुट्टी पत्र किसको लिख रही है? सुधा अध्यापक को लिखना है. अध्यापक को लिखना है. सुधा कितने दिनों की छुट्टी मांग रही है? सुधा 3 दिन. सुधा कितने 3 दिनों तक. सुधा कितने दिनों की छुट्टी मांग रही है? 3 दिनों. क्या वो मांग रही है? भाई की शादी के लिए. गुड. पाठ 8 छुट्टी पत्र प्रेषक सुधा 8वीं कक्षा सरकारी हाई स्कूल मैसूर सेवा में कक्षा अध्यापक सरकारी हाई स्कूल मैसूर आदरणीय महोदय विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपयुक्त विषय के संबंध में आपा से निवेदन है
कि दिनांक 4/10/16 से दिनांक 6/10/16 तक मुझे अपने भाई की शादी में भाग लेने के लिए बेंगलुरु जाना है, इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकती। अतः आपा से प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें। धन्यवाद सहित आपकी आज्ञाकारी छात्रा सुधा। अभिभावक के हस्ताक्षर। ಸಾರಾಂಶ. ಪತ್ರ ಲೇಖನವು ಸಹ ಒಂದು ಕಲೆಯಾಗಿದೆ. ಇದರ ಮೂಲಕ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾವನೆಯನ್ನು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ತಲುಪಿಸಬಹುದಾಗಿದೆ. ಸಂದೇಶವನ್ನು, ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲು ಪತ್ರಲೇಖನ ಒಂದು ಪ್ರಭಾವಕಾರಿ ಮಾಧ್ಯಮವಾಗಿದೆ. ಈ ಪತ್ರವನ್ನು ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಗೆ ಬರೆಯುತ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಸಹೋದರನ ವಿವಾಹದ ಕಾರಣದಿಂದ 3 ದಿನಗಳ ರಜೆಗೆ ಆಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. ಶಬ್ದಾರ್ಥಗಳು. भेजने वाला ಕಳುಹಿಸುವುದು. गौरव. गौरव. शादी. विवाह. ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಪದ್ಯ ಓದಿ ಅವ್ರ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಬೇಕು. ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. आठ छुट्टी पत्र. प्रेषक सुधा. 8वीं कक्षा, सरकारी हाई स्कूल मैसूरू. सेवा में कक्षा अध्यापक, सरकारी हाई स्कूल मैसूर. आदरणीय महोदय, विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपयुक्त विषय के संबंध में आपा से निवेदन है कि दिनांक 4/10/16 से दिनांक 6/10/16 तक मुझे अपने भाई की शादी में भाग लेने के लिए बेंगलुरु जाना है, इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकती। अतः आपा से प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें। धन्यवाद सहित आपके आज्ञाकारी छात्रा सुधा. अभिभावक के हस्ताक्षर. ಸಾರಾಂಶ. ಪತ್ರ ಲೇಖನವು ಸಹ ಒಂದು ಕಲೆಯಾಗಿದೆ. ಇದರ ಮೂಲಕ ನಾವು ನಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ತಲುಪಿಸಬಹುದಾಗಿದೆ. ಸಂದೇಶವನ್ನು, ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲು ಪತ್ರಲೇಖನ ಒಂದು ಪ್ರಭಾವಕಾರಿ ಮಾಧ್ಯಮವಾಗಿದೆ. ಈ ಪತ್ರವನ್ನು ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯರಿಗೆ ಬರೆಯುತ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಸಹೋದರನ ವಿವಾಹದ ಕಾರಣದಿಂದ 3 ದಿನಗಳ ರಜೆಗೆ ಆಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ. प्रेषक सुधा. पाठ 8 छोटी पत्र.
प्रेक्षक सुधा 8वीं कक्षा सरकारी हाई स्कूल मैसूर सेवा में कक्षा अध्यापक सरकारी हाई स्कूल मैसूर आदरणीय महोदय विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपयुक्त विषय के संबंध में आपा से निवेदन है कि दिनांक 4-10-16 से दिनांक 6-10-16 तक मुझे अपने भाई की संबंध शादी में बगा लेने की लिया प्रार्थना बेंगलुरु जाना है इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकती आपा से प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें। धन्यवाद सरिता। आपकी आज्ञाकारी छात्रा सुधा। अभिभावक के हस्ताक्षर। प्रश्न करें 4 छुट्टी पत्र कौन लिख रहा है? सुधा लिख रहा है। वेरी गुड। सुधा छुट्टी पत्र किसको लिख रही है? सुधा छुट्टी पत्र अध्यापक लिख रहे। गुड। सुधा कितने दिनों की छुट्टी मांग रही है? 3 दिन। 3 दिन। सुधा छुट्टी क्या वो मांग रही है? अपने भाई के शादी के लिए। अपना भाई की शादी के लिए। वेरी गुड। ಧೃತಿ छुट्टी ಅಂದ್ರೆ ರಜಾ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಮಾಡು. ರಜಾನ ವಾಕ್ಯ ಮಾಡು. ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ರಜೆ ಇರುತ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ರಜೆ ಇರುತ್ತದೆ. प्रेषक भोजने वाला ಇದರ ಅರ್ಥವೇನು? ಕಳುಹಿಸು. ನಾನು ಮನೆಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಕಳುಹಿಸುತ್ತೇನೆ. ವೆರಿ ಗುಡ್. ಆದರಣೀಯ ಅಂದ್ರೆ ಗೌರವಕ್ಕೊಂದು ವಾಕ್ಯ ಮಾಡಿ. ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೌರವ ಕೊಟ್ಟು ಮಾತನಾಡಿಸುತ್ತೇನೆ. ಸುಜಾತ ಶಾದಿ ವಿವಾಹ ಅಂದರೆ ನಾವು ಮದುವೆ ಮಾಡುವುದು. ನಾನು ನನ್ನ ಅಣ್ಣನ ಮದುವೆಗೆ ಹೋಗುತ್ತೇನೆ. ವೆರಿ ಗುಡ್. ಸಿಟ್ ಡೌನ್.